आताची एक मोठी बातमी, रोहित पवार यांना सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिलाय। महाराष्ट्र क्रिकेट संघटना प्रकरणामध्ये कोर्टाचा संताप झालेला आहे। बेकायदेशीर कामं करता केस मागे घेता की डिसमिस करू असंही कोर्टाने विचारलंय। एमसीएच्या सदस्य नोंदणीवरती कोर्टाने तीव्र असा आक्षेपही घेतलाय। रोहित पवारांनी पवार कुटुंबामधल्या सदस्यांसह 400 आजीवन सदस्य नोंदवलेले होते आणि या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्यांना दणका दिलाय। अभिषेक मुठाळे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। अभिषेक, हे काय नेमकं प्रकरण आहे आणि रोहित पवार यांना हा एक मोठा झटका मानला जातो, कोर्ट देखील प्रचंड संतापलेला आहे। केदार जाधव यांच्या याचिकेनंतर हायकोर्टानं अंतिम स्थगिती आपल्याला दिल्याचं दिसलेलं होतं। हे सगळं जर का प्रकरण पाहायचं तर रोहित पवारांनी पवार कुटुंबातील सदस्यांसह 400 आजीवन सदस्य हे नोंदवलेले होते आणि या प्रकरणी बीसीसीआयनं निकाल दिल्यानंतर सदस्य नोंदणीला सुप्रीम कोर्टाची ही परवानगी लागत असते। याआधी एमसीएच्या संविधानात तसा बदल करावा लागतो याची माहिती असूनही बेकायदेशीर काम केल्याचा ठपका हा रोहित पवारांवर ठेवण्यात आलेला आहे आणि सुप्रीम कोर्टानं रोहित पवारांना हे खडे बोल सुनावलेले आहेत। एकूणच केदार जाधव यांच्या याचिकेनंतर हायकोर्टात अंतरिम स्थगिती दिलेली होती। त्या विरोधात रोहित पवार हे सुप्रीम कोर्टात गेलेले होते, मात्र सुप्रीम कोर्टामध्ये तीव्र नाराजी न्यायाधीशांकडनं व्यक्त करण्यात आलेली आहे आणि एकूणच या प्रकरणी बेकायदेशीर कामे करण्याची हिंमत कशी होते अशा प्रकारचा कोर्टाकडनं देखील सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या इशाऱ्यानंतर रोहित पवारांनी ही याचिका जी आहे ती मागे घेतलेली आहे। अगदी अभिषेक, धन्यवाद माहितीसाठी। आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा।